नवीनच लग्न झालेलं कपल हनीमूनला जात असताना त्यांची गाडी अडवली गेली. त्यातनं 5-6 माणसं बाहेर निघाली व ते मुलीवर बलात्कार करणार. तेव्हाच त्यांनी तिच्या बॅगेत जे पाहिलं ते पाहून त्यांची शुद्धच हरपली. रश्मी व राहुल नुकतंच लग्न झालेलं जोडपं. राहुल रोज वेळेवर घरी येणारा, पण आज घरी यायला त्याला बराच उशीर झाला होता. त्यामुळे रश्मी खूप काळजीत होती. आज रात्री तो खूप उशिरा आला होता. रश्मीने त्याला कारण विचारलं तेव्हा चिडून तुझे सारखे प्रश्न असता हे ते सांगून टाळाटाळ केली. तिने जाऊ दिलं, पण आता हे त्याचं नेहमीचं झालं होतं. 15 दिवसात 7 ते 8 वेळेस तो असा रात्री अपरात्री किंवा तर कधी कधी येतही नव्हता. एके दिवशी तर राहुल रात्रभर घरी नव्हता. दुपारी घरी आला. येताना अगदीच घाईघाईत हनीमूनला जायचं असं त्यांनी रश्मीला सांगितलं. पण रश्मी यावर गोंधळली होती. रात्रभर याचा पत्ताही नाही आणि अचानक ते हनीमूनला जायचं तिने प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण तो काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हता. अगं बायको, मी तुला हनीमूनला घेऊन जातो, इतकं सरप्राईज दिलं. नको यार ती प्रश्नपत्रिका. रश्मी हे ऐकून शांत बसले. त्याने ओळखलं मॅडमला राग आला आहे. तिच्याजवळ जात म्हणाला, अगं काही नाही, 2 दिवसाची सुट्टी मिळाली आहे. त्यात आपल्यात बरेच मतभेद झाले. म्हटलं कुठं बाहेर फिरून यावं म्हणूनच. असं म्हणत तो बाहेर गेला. रश्मीने लगेच आवराआवर करायला घेतली. पॅकिंग करण्यात आणि आवरण्यात तिला 5 ते 6 वाजले. निघताना अशी संध्याकाळ झालेली, त्यात नवीन जोडपं सासूबाईंनी मध्येच अडवलं की अरे संध्याकाळ झाली आहे, थंडीचे दिवस आहे, त्यात रात्र मोठी असते, आता काळोख पडेल, नका जाऊ. पण लग्नानंतर पहिल्यांदा एकमेकांना वेळ देता येईल म्हणून दोघं हट्टाने बाहेर निघाले. आता प्रवास करून व बाहेर हॉटेलमध्ये खाऊन त्यांना बरीच रात्र झाली होती. आता रात्रीच्या 10 वाजेला ते महाबळेश्वरच्या सुमसाम रस्त्यावर लागले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे रस्त्यात फारशी वर्दळ नव्हती. तसेच रस्त्यावरील दुकानेही बंद झाली होती. रस्त्यात एकटीच गाडी चालली होती. रश्मीला आता परिस्थितीचं गांभीर्य जाणवलं होतं. रस्त्याने त्यांची एकटीच गाडी होती आणि एक गाडी त्यांना 1-2 वेळेस सारखी ओव्हरटेक करत होती. रश्मीला ते आढळून आलं. लगातार अर्ध्या तासापासनं ही गाडी आपल्याला ओव्हरटेक करते आहे हे तिच्या लक्षात आलं. पण राहुलला सांगावं तर तो गोंधळून जाईल. शिवाय त्याच्यासोबत आपण आहोत म्हणून तिने काही सांगितले नाही. राहुल नाराजीत बोलत होता. सारखं काही संशय घेत असते, लवकर घरी येत नाही, काम असतं ग, समजून घेत जा ना, त्यांचं बोलणं सुरू होतं. बोलत असतानाच एक गाडी जोरात येऊन समोर उभी राहिली. देवाच्या कृपेने त्यांनी अचानक ब्रेक लावल्यामुळे वाचले. पण मी आता जास्त घाबरले होते. मगाशी वाटणारी भीती आता खरी होत होती. ते लोक गाडीतून बाहेर निघाले व आमच्या गाडीच्या दरवाजाकडे आले. त्यांच्या हातामध्ये गन होती. दार उघडा म्हणून सांगत होते. आम्ही मात्र खूप घाबरलो होतो म्हणून दार उघडले नाही. पण आता मात्र ते चिडले आणि दाराची काच फोडू लागले. आम्हाला काही इजा होईल म्हणून राहुलने दार उघडलं. आम्हाला बाहेर यायला सांगितलं. आम्ही घाबरतच बाहेर निघालो. मी मात्र राहुलला घट्ट पकडलं होतं. निघताच त्यांनी राहुलला धमकावायला सुरुवात केली. राहुलने विचारलं, तुम्हाला काय पाहिजे नाही? मी हवं नको ते सगळं देतो, पण आम्हाला सोडा, जाऊ द्या. हे ऐकताच ते हसायला लागले. मला आता जास्त भीती वाटत होती. त्यांनी आमच्याजवळचे दागिने, कारची चाबी व आमच्याजवळ जो सामान होता तो सगळाच घेतला. आणि आता त्यांनी मलाही ओढायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र राहुलने त्यांची खूप गयावया केली. त्यातील एकाचे पायसुद्धा पकडले. पण त्याने राहुलच्या डोक्यात प्रहार केला व मला बाजूला केलं आणि मला धमकी दिली, त्याला सोड, नाहीतर आत्ताच गोळ्या घालून मारून टाकतो. मी विनंती करू लागले. आता मात्र त्यांनी राहुलला मारहाण करायला सुरुवात केली होती. हे पाहून मी आता जास्तच घाबरत होते. काय करावं काहीच सुचत नव्हतं. तेवढ्यात राहुलचा आवाज कानावर पडला. रश्मी, तू पळ, जा इथून, माझी काळजी करू नको.
आणि मी पळायला सुरुवात केली. पण थोड्याच पुढं जाऊन माझा साडीत पाय अडकून मी पडले. त्यातील तिघांनी माझा पाठलाग करून मला पकडलं. रस्त्यावर पडल्यामुळं मला खूप लागलंही होतं. आता पळणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या तावडीतून सुटणं सुद्धा. मी परत एकदा राहुलजवळ गेले. आम्ही त्यांना विनंती करत होतो की आम्हाला सोडा. तर त्यातील एक म्हटला, हातात आलेली एवढी चांगली शिकार कोण बरं सोडल? व ते हसायला लागले. आता मात्र त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव जाणवत होते. आता माझी तिथून सुटका नव्हतीच. राहुल म्हणाला, मी सर्व देतो, पण तुम्ही माझ्या बायकोला तरी सोडा. हवं तर माझी गाडी पण घ्या. त्यातील एक म्हणाला, तुझ्या गाडीपेक्षा महागडी गाडी आमच्याजवळ आहे. तुझी गाडी नको, पण तुझी बायको हवी आहे. असं म्हणत त्यांनी मला खेचलं व राहुलकडून चाबी घेतली. त्या तिघांनी मला आमच्या गाडीकडे नेलं. तेव्हा मी बघितलं की त्यांनी राहुलचे हात आणि पाय बांधायला सुरुवात केली. गाडीतनं दिसत होतं की ते समोरच्या त्यांच्या गाडीमध्ये राहुलला टाकलं होतं आणि त्यांची गाडी पुढे निघाली होती. त्या तिघांनी मला गाडीमध्ये ओढलं. मी खूप आरडाओरडा केला, पण त्या सुनसान जागी माझा आवाज ऐकून माझ्या मदतीला येण्यासारखं कुणीच नव्हतं. त्यातील एकाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटत होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावर मांस, रात्रीचा काळोख आणि ती जागा आणि परिस्थिती यामुळे काही कळत नव्हतं की कोण असेल. त्यातील एक आता माझ्या जास्त जवळ येऊ लागला होता. मी रडू लागले व देवाचा धावा करत होते. तेवढ्यात तो एक आमची बॅग चेक करत होता. त्याने राहुलच्या बॅगमध्ये असे काही बघितले की त्याचा स्वरच बदलला. इतरांना शांत होण्याचा इशारा केला व मलाही रडू नको असं सांगितलं. इतक्यात गाडीला जोरदार धडक बसली व माझे डोके आदळले गेले. त्यामुळे मी बेशुद्ध झाले. जाग आली तेव्हा मी एका घरात होते. काल रात्रीचा प्रसंग आठवला व तेव्हाच धाडकन दार उघडले गेलं. समोर पाहते तर तोच ओळखीचा माणूस. मी घाबरले. तो म्हणाला, मीच आणले आहे तुम्हाला इथे. ओरडण्याचा प्रयत्न करणार तोच प्रसंगावधान साधत तो जवळ येऊन म्हणाला, घाबरू नका ताई, हे माझं घर आहे व तुझा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून मी तुला इथे आणली आहे असं मी घरी सांगितलं. पण माझ्या मनात त्यांच्याविषयी भीती होती की असं अचानक काय झालं की हा मला ताई म्हणायला लागला. तो म्हणाला, घाबरू नका, आम्ही तुम्हाला काहीही केलं नाही. तुझ्या पायाला जखम झाली आहे व त्या धडकमुळे मलाही पाठीत जबरदस्त मार लागला आहे. तू हे थोडं खाऊन घे आणि जखमेवर ड्रेसिंग कर. नंतर मी तुला घरी सोडतो. पण माझ्या मनात त्याच्याविषयी शाश्वती नव्हती. निघताना मी घरात गोंधळ घालू नये म्हणून त्याने मला समज दिली. जर काही गोंधळ केला तर तुझा नवरा. मी इशारा समजले. बाहेर गाडी उभी होती. त्याच्यासोबत जात असताना मनात अनेक प्रश्न आले. मला ताई, रात्री असं काय पाहिलं ज्यामुळे हे सगळं? माझा नवरा कुठं आहे? रात्रीची ती धडक. मी न राहिल्या गेल्याने त्याला विचारलं, तू कोण आहे? माझा नवरा कुठं आहे? आणि रात्री ते, तू मला आता कुठं सोडत आहे? त्याने परत शांत होण्याचा इशारा दिला. घाबरू नका ताई, पण ते रात्री तुम्ही असं काय पाहिलं की ज्यानंतर तुमचा स्वर बदलला? मी त्याला म्हणाली, मला माझी बॅग हवी. त्यात काय आहे मला बघायचं आहे. त्यावेळेस तो म्हणाला, त्यात जे आहे ते तुमच्याकडनं बघितले जाणार नाही. पण मी हट्ट करत होते. तेव्हा तो म्हणाला, मी देतो, पण बॅग घरी उघडा, आता नको. मात्र माझ्याकडून राहिले गेलं नाही. मी रडू लागले. तेव्हा तो म्हणाला, माझं नाव श्याम आहे. मी राहुलचा मित्र. आम्ही दोघं लहानपणापासून खूप चांगले मित्र. राहुलचं व माझं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. आमचे परिवारही एकमेकांना चांगले ओळखतात म्हणून राहुलवर आमचा चांगला विश्वास होता. माझी बहीण व राहुलची बहीण एकत्रच कॉलेजमध्ये शिकत होते. मी किंवा राहुल त्यांना घरी आणत असे. पण सध्या राहुलच तिला जास्त घरी आणून देत होता. पण राहुलवर एवढा विश्वास होता की आम्हाला संशयही आला नाही. त्याचं वारंवार आमच्या घरी येणं आणि मीच तुझ्या बहिणीला आणायला जातो, तू राहू दे, मी आणल दोघांना, असं सांगणं
मला थोडंसं डाऊटसारखं वाटलं. तेव्हा मी माझ्या बहिणीलाही विचारलं, पण ती म्हटली की नाही, त्याची बहीण सोबत असते म्हणून आम्ही सोबत असतो, बाकी दुसरं काही नाही. तो माझ्या बहिणीला व त्याच्या बहिणीला कॉलेजवरनं येताना बाहेरही फिरायला घेऊन जात असे व उशिरा घरी आणत असे. पण बाबांचा त्याच्यावर खूप विश्वास होता, कारण की तो आमच्या घरातलाच माणूस होता, परकं असं कोणी नाही. अशातच माझ्या बहिणीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं व तिचं लग्न ठरवलं. घरात लग्नाची गडबड सुरू होती. आता मी राहुलला मदत मागितली की अरे, माझ्या घरी लग्न आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत असशील ना? पण तो आता फारसं बोलतही नसे व घरी येत नसे. काय झालंय काही कळत नव्हतं. अखेर लग्नाचा दिवस उजाडला. पण आता मात्र माझी बहीण तिच्या रूममध्ये नव्हती. मैत्रिणींनी येऊन आई-बाबांना व मला सांगितले. तेव्हा एकच गोंधळ उडाला. पण माझा संशय खरा होता. कारण की त्या लग्नात राहुलही नव्हता. त्याला फोन केला पण त्याचा फोनही लागत नव्हता. मग मात्र त्याच्यावरचा संशय वाढतच गेला व नक्की केलं की यानेच माझ्या बहिणीला पळवलं असेल. आता ही बातमी नवरदेवाकडील सगळ्यांनाही कळाली होती. त्यांना राग आला होता व त्यांनी सगळं वऱ्हाड घेऊन निघालेही होते. आमची मात्र समाजात व मांडवात थू-थू झाली होती की नवरी लग्नातनं पळून गेली म्हणून. या गोष्टीचा माझ्या बाबांनाही चांगलाच धक्का बसला होता. मी तिचा शोध घेत असताना 2 ते 3 दिवसानंतर माझ्या बहिणीचं प्रेत मिळालं. त्यासोबत एक चिठ्ठी होती राहुलने फसवल्याची. लग्नाचं खोटं आमिष दाखवून तो तिला पळवून घेऊन गेला होता व त्याने तिचा फायदा उचलला होता आणि तिला सोडून निघूनही गेला होता. माझ्या बहिणीसाठी मात्र आता घरचे व बाहेरच्या जगाचेही दरवाजे बंद झाले होते, म्हणून तिने मरणाला जवळ केले होते. पण राहुलविषयी त्या चिठ्ठीमध्ये सगळं सविस्तर लिहून ठेवलं होतं. ती चिठ्ठी वाचून मला त्याच्यावरचा राग अनावर झाला. तिची बॉडी घरी आणत मी घरी सगळ्यांना असं सांगितलं की पार्लरमधनं येत असताना तिच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला व त्यातच ती वारली. समाजात आमची लाज राखण्यासाठी आम्ही हे खोटं बोललो होतो व वेळ काढून घेतली होती. मला राहुलचा सूड घ्यायचा होता आणि अशातच तुमचं लग्न जमलं ही बातमी मला कळाली. त्यावेळेस मी आधीच प्लॅन करून ठेवला होता की लग्नाच्या दिवशीच नवरीला उचलायचे म्हणून. पण त्यावेळेस तो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. नंतर मी पाठलाग करतच राहिलो. तेव्हा समजलं की आज राहुल बाहेर जात आहे, तेही रात्रीचा. आजची वेळ चांगली होती म्हणून मी संधी साधली व त्या रात्री तुम्हाला गाठलं. मनात ठरवलं होतं की माझ्या बहिणीला जी जागा मिळाली नाही ती जागा इतर कोणालाही मिळवू देऊ नये आणि माझ्या बहिणीचा जसा फायदा घेतला तसाच त्याच्या बायकोचाही घ्यावा व त्याच्याकडनं बदला वसूल करावा. पण त्या दिवशी बॅगेत जे पाहिलं ते पाहून माझं हृदय द्रवलं आणि माझी बदल्याची आग तुमच्यावरनं पूर्णपणे शांत झाली. कारण त्याच्याजवळ डिवोर्स पेपर होते, तेही तुमचे. राहुलला ज्या माणसांनी सोबत नेलं होतं ती माझीच माणसं होती. मी त्यांना फोन लावून विचारलं की राहुलचा प्लॅन काय आहे, त्याच्याकडनं बोलून घ्या. त्यात हा व्हिडिओ माझ्या मित्राने मला पाठवला. त्यात राहुलनं सगळं कबूल केलं की त्यांना तुम्ही पसंतही नव्हतात. त्याचं एका मुलीबरोबर लफडं सुरू होतं. पण केवळ आईच्या हट्टामुळं व म्हणण्यामुळं त्यांनी हे लग्न केलं होतं. पण त्याचं बाहेर अफेअर सुरूच होतं. आज तो तुम्हाला रात्रीचं बाहेर घेऊन डिवोर्स पेपरवर सही करायला लावणारच होता व त्यानंतर मुलगी पळून गेली असं सांगून देणार होता. हे बघून पुन्हा एकदा राहुलवर खूप राग आला. पण त्यात मात्र तुमची काही चूक नाही हे समजताच तुम्हाला आम्ही काहीही केलं नाही व त्यामुळेच मी तुम्हाला ताई म्हटलं. हे ऐकताच खरंच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण ज्याला मी नवरा समजत होते, ज्याच्यासोबत लग्नाचे 7 फेरे घेऊन येत होते आणि माझ्या मनात कोणतीही त्याच्याबद्दलची शंका नसताना एवढा मोठा धोका तो आपल्याला देत आहे हे कळताच मन अगदी सुन्न झालं. आजूबाजूचं जग जसं शांत व स्तब्ध झालंय असा भास झाला. त्यावर श्यामने मला ते डिवोर्स पेपर दाखवले. हे बघून
आता माझाही संताप अनावर झाला होता. त्यावर तो म्हटला, राहुलला मी ठार मारायला सांगितले होते, पण माझ्या मित्रांनी त्याला जबरदस्त मारहाण करून दरीत ढकललं आहे. आता माझा सूड संपला आहे. पण मी तुम्हाला का आणि कशासाठी हे केलं ते कृपया करून कोणाला सांगू नका. श्यामने त्याच्या बहिणीचा सूड घेतला होता. राहुलने मला अडचण समजून त्याच्या मार्गातनं दूर केलं होतं. पण या सगळ्यामध्ये माझी काय चूक होती हे मला कळालंच नव्हतं. श्यामने मला माझ्या घरी सोडले आणि मी आई-बाबांना डिवोर्सचे कागदपत्र दाखवले व सर्व सांगितलं. आता आई-बाबाही हताश झाले होते. मुलगा आपल्या पसंतीचा होता. सगळं माहिती केलेलं होतं. तरीसुद्धा असं का? पण आज मला कळत नाही की यात चूक माझी काय होती. प्रत्येकाने आपला स्वार्थ व आपला बदला घेतला होता. पण ह्या सर्व गोष्टीमध्ये माझं आयुष्य व्यर्थ भरडले गेलं होतं आणि खूप बदललंही होतं. तर मित्रांनो, यात रश्मीला फसवणारं कोण होतं? राहुल, श्याम? आई-वडिलांच्या पसंतीने लग्न केलं म्हणून आई-वडील की राहुलची आई? कमेंटमध्ये उत्तर नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.